नमस्कार मंडळी. तर आज आहे पिठोरी आणि पिठोरी असल्यामुळं मला जायचं आहे, थोडा शेतावर जायचं आहे भाजी आणायला. तर तुम्हाला मी आता दाखवतोय कसा शेतावरचा आमचा रस्ता आहे. भाजी आणायला जात नव्हतो. वहिनी आणि ललिता बोलली भाजी आणायला लागेल का, शेतावर जायला रस्ता आमचा भरपूर खराब आहे. पावसाळी शेतावर जायचं बोलल्यानंतर लय प्रॉब्लेम येते. आता तुम्हाला मी कसा आहे रस्ता तुझा दाखवतो. अशा प्रकारची कुत्री आमच्या शेतावर भरपूर आहेत. हे बघा, मग त्यांच्याकडे कधी कधी खायला घेऊन यायला लागतंय. हा छोटा बारीक सुकलाय पूर्ण. बघा काय होतं, या कुत्र्यांच्यासाठी कोण काय येत नाही. त्याची आई आहे आता, ती त्याला दूध देते. अशी भरपूर कुत्री आहेत. ते बघा, ही 2-3 आली बघा. यू ही बघा आली बघा. यू हे बघा, अशी कुत्री 4-5 कुत्री आहेत छोटी. आणि त्यांची आई. ए थांब रे. हा बघा, हा ब्लॅक आहे बघा. ब्लॅक पण मस्त हुशार आहे. पण काय, आमच्या घरी पण 2 कुत्री आहेत आणि ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. एक हिरा आहे, ती कुत्री आहे, तिला हिराच बोलतो आम्ही. आणि एक आहे त्याला कोण संकेत बोलतोय, वाघ्या, मी त्याला हिऱ्या बोलतोय. पण भरपूर चांगली कुत्री आहे. हे बघा, आता हे अजून यांच्या सोबतीला अजून एक कुत्रा आहे आणि त्यांची आई आहे, पण ती कुठं गायब आहेत सध्या. हे 3 कुत्रे आहेत. त्यांची खूप मस्ती करता नाही. यांना खायला इथं काही भेटत नाही जास्त. आता हल्ली बारीक आहेत ती, होतील यावर्षी मोठी. ती भाजी नाही आला म्हणजे काय नाही आला तो दाखवतो बघा. हे आंबारीचा भाजी आणि इकडनं आता पूर्ण दाखवतो. ही डॅक नाहीत आमची. ही भाजी म्हणजे माठाची भाजी दाखवते तुम्हाला. इकडनं मी आलूची पानं घेणार नाही. आलूची पानं दुसऱ्या शेतावर आहेत, ती दाखवतो. ही बघा, ही पूर्ण आता पावसामध्ये काय आलाय, पूर्ण त्यांची पानं खाली पडली, सडली पानं. फक्त आता डॅकनांचा इश्यू आहे. डॅकनाच नाही लागले. आहेत चांगली, दाखवतो तुम्हाला. पुढं पण लावलेले आहेत. इथे काकडीचं खायला एक 4 ते 5 तानं लावलं तर मी पियासानं खायला होतील. आणि हे बघा, नवीन आता मी लावलेले आहेत वांगीचे रोपं लावलेत. एक वांग्याची रोपं होतील माझी किती, एक 20-25 होतील. झालीच तर लवकरच काढलं नाही. हे बघा, ही भाजी आहे. 2-3 ठिकाणी भाजी भरपूर आहे. भाजीचं टेन्शन नातीच घेऊन जाणार आहे मी. पुढं घेवडा पण लावला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व घेवडा नाही, हेच काय भाजीचं दाखवणार नाही. पुढं पिठोरीचा दाखवायचं आहे त्याच्याही मुलं. आणि हे बघा, हा मी लावलेला माझा शेत आहे. हा शेत पहिला वाटत नव्हता मला यावर्षी लावायला. काय आलता, आव्हान भरपूर कमी होता. लावू का नको हा विचार पडला होता पावसाच्या याच्यामुळं. पण थोडासा विचार केला, आपला शेत चांगला आहे. एक काडी जरी लावली तरी भरपूर होईल. हा बघा, मस्त झाला आहे. एकच काडी लावलेली तरी एकदम छान असा भात झाला आहे. आणि हा बारीक भाताचा भात आहे. तर सुवर्णा जसा लेट पिकतोय त्याच प्रकारचा भात होणार आहे. आणि एकदम परफेक्ट भात होईल अशी मला तर आशा आहे. बाकी पुढचा आता वातावरणावर हिशोब आहे, त्याच्या हिशोबानं बघू. चालेल, मग पुढचं दाखवतो मला मी. तर आता भाजी घेऊन झालेली आहे. मी आता पुढं जाईन दुसऱ्या शेतावर. तिथं आलूचे पानं आहेत. ते आलूचे पानं घेईन आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी काय भाजी घेतलेली. डेकना किती आहेत, ती डेकना इथं आहेत भरपूर आहेत, पण ती गणपतीनं लागतील डेकना, त्याच्यामुळे जास्त नाही घेतली, थोडीच घेतली. आता दुसऱ्या शेतावर जातो. डेकना म्हणजे बघा अशा प्रकारची तुम्हाला दाखवतो. आता हा पण काय आला आहे नाही दाखवत, चल राहू दे. कॅमेरा फ्रंट आहे, बॅक करायला इथं कंटाला, असा विषय आहे. तर आता मी निघतो तिकडं. डायरेक्ट तुम्हाला दाखवतो दुसऱ्या शेतावर गेल्यानंतर आलूचे पानं. तिथं माझे एक 10 ते 11 आंब्याची झाडं आहेत. आंबे पण मस्त लागलेले होते. हा एक हिरो इथं बघा बसलाय. ए बाय बाय रॉकी. हा रॉकी आमचा. हा बघा रॉकी. हा रॉकी. बाय बाय. आता चाललो. तर मगाशी मी समोरच्या चांगल्या रस्त्यातून गेलो. आता एक तुम्हाला दाखवतो म्हणून मी पाण्यातून आलो शेतातून. हा बघा पाणी काही जास्त नाही, गुडघाभर आहे पाणी. हा फक्त खाली चिखल आहे. हा जुना आपला उन्हाळी रस्ता असतोय, त्याच्यावर पाणी साचलेलं आहे. आणि अजून चालायला मजा येते. पण तिकडचा भाग जरा हे आहे, खराब आहे. पुन्हा आता पाण्यातून आलं. हा बघा पाणी. आणि ही अशी आमची इकडची एरिया आहे सर्व.
तुम्ही 2-3 व्हिडिओमध्ये बघितले असाल, पण त्यावेळेस उन्हाळ्याचं वातावरण होता. आता ह्या पावसाळा सीझन. हा बघा, छान असा सुंदर असं एकदम वातावरण माझ्या शेतावर आहे. आणि एवढा मजेशीर वाटतंय काही इथं शेतावर आल्यावर जाऊशीच वाटत नाही. हे बघा पिटोरीची तयारी चालू आहे. अजय, संदीप आलाय, धनाजय, रुपेश आहे. अरे महादेव, अरे महादेव. तुम्ही आता एवढं लवकर निघलं मग ताल्यावर नाही काय जमा करून ठेवणार. तर तवशी फायनली रस्त्यावर आलो. आमच्या कॉन्क्रिटीकरण आहे इकडे, पुढं घंटागारीचा रस्ता आहे तिकडे, त्या साईडला रस्त्यावर आलो. आता ही माझी स्कूटी आहे. इथनं आता स्कूटीवर बसून मी दुसऱ्या शेतावर जाईन. जवळ अंतर आहे, 1-2 मिनटाचं अंतर आहे, जास्त लांब नाही. हे बघा, ही माझी स्कूटी आहे 5511. माझ्या I-20चा नंबर पण 5511 आहे. आता मी इकडनं निघतोय दुसऱ्या शेतावर. तर फायनली मी आलो माझ्या दुसऱ्या शेतावर. आता इकडनं जाऊन मला ह्या शेतावर माझ्या गेटला लॉक आहे. आता हा थोडा गावाजवळ आहे आणि इथे भरपूर अशी जास्वंदाची फुलं आहेत आणि ते फुलं न्यायला भरपूर लोक येतात. त्याच्यामुळं काय होतं, ललिता पण त्यांना बोलत आहे का त्या आम्हाला स्वतःला फुलं भेटत नाही. तुम्हाला इकडनं मी दाखवली असती फुलं, पण आज जायला तर कंटाळा. तर हा असा गेट आहे इकडनं. हा बघा, आता हा खोलायला लागेल मला आणि व्हिडिओ करायला मी एकटाच आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवतो कसं जमल तसा गेटचा खोलल्यानंतर. आतला हा असा गेट आहे इकडनं. हे बघा, अशी भरपूर फुलं आहेत. आली आता ललिता फुलं घेऊन गेली, त्यामुळे फुलं तुम्हाला दिसणार नाही इथली. तरी पण इकडं बघा दाखवतो. हा डबलचा जास्वंद आहे, हा डबलचा आहे. भरपूर प्रकारची फुलं आहेत या शेतावर. आणि हे आंब्याची झाडं, यावर्षी आंब्याची झाडं भरपूर आलेली. एक 11-12 आंबे आहेत. हे आलू पुढे पण आलू आहेत. हे बघा, हा माझा वाडा आहे इथला. दोन्ही शेतांच्यावर वाडा आहे. हा मोठा आंबा आहे, गावठी आंबा आहे, पण खायला भरपूर गोड आहे. तर बघा, हा जांभूल आहे. तुम्हाला झाडांची जास्त इथली ओळख करून देत नाही, तर व्हिडिओ खास झाडांच्यासाठी नाही. हा मोठा याचा जांभूल आहे, तो आपला मोठा जांब बोलतात तो, तसा जांभूल आहे. अजून त्याला आलेलं नाही कधी. आणि ह्या शेतावर माझ्या तुळशी भरपूर असतात. यावर्षी मी काय केला, तुळशीला कंटाळलो आणि औषध मारून टाकलं. किती जायला जागा नाही. हा मध्ये चहामध्ये टाकायला गवती चहा आहे बघा, नेऊन संपत नाही एवढा गवती चहा राहतोय. हा आंब्याचं झाड एवढा आलेला. एका आंब्यावर मला तर वाटतं छोटी झाडं आहेत, पण कमीत कमी एका आंब्यावर मला 300 ते 400 आंबे भेटले. एक किती 5-6 वर्षाचं झाड आहेत. हे बघा आलू, तुम्हाला आलू जे आता मी न्यायला आलो ना, हे त्या शेतावर भरपूर असतात. पण यावर्षी दादाचे आलू झाले नाही. हे मी लावले ते घरी खाण्यासाठी तेवढेच झाले. हा बघा, आणि त्या पानावर बघा कसा दव पडला आहे, पाण्याचा पाणी पडला आहे, दव नाही तो बोलता येणार. हा बघा, छान एकदम छान तो दिसतोय. पानं पण भरपूर आहेत. आता मी थोडीच घेऊन जाईल, का तर पुढं तिथे गणपतींना लागतील परत. पाऊस आलाय मोठा, त्याही मुलाचा इथनं आम्हाला लवकर घरी जायला लागेल. आता मी छत्री आणलेली नाही. बघ त्याचा पाऊस जाऊन देतोय का नाही, वाड्यामध्ये थांबू असा विचार पडलाय मला. आता पावसाचा आवाज तर भरपूर यायला लागलाय. चान्स भेटले तर निघतो, का तर गाव जवळच आहे, नाही तर भिजवेल. तर फायनली मी आता घरी आलो, भिजलो थोडा आणि पावसामुळे तिथे बसून भरपूर वेळ राहिलो. पानांची पिशवी तसं ठेवली आणि तुम्हाला मी दाखवतो थांबा दुसरा. हा तुम्हाला बोललो ना मी, घरी आमच्या एक कुत्रा आहे. हा बघा, हा कुत्रा एवढा डेंजर आहे का इथनं रस्त्यातून कोणाला जाऊन देत नाही. कुठं रे, कुठं चाल, कुठं चाल. याला मी हिऱ्या बोलतो आणि याला सुविधा वाघ्या बोलतो. याचे 1-2 हां, उभा राहा चल, उभा राहून दाखव उभा राहा चाल. हा बघा, हा आमचा हिऱ्या. आणि दुसरे कुत्रे ती तुम्हाला दाखवतो नंतर आले आम्ही.
ती तर लय आरामी कुत्री आहे. आम्हाला कुत्र्यांची आवड आहे. हे बघा बघा सुविधाची तयारी चालली आहे बघा उपवासाची. काय ना काय सगळं काय ना काय. हा ही भेंड बघा भेंड सुविधा पण बघा ह्यो बिड्डा आमचा वाडका काय पलीसपणा वा. ह्या साईडला चुलीवर वडे ठेवलेत वहिनीने. या संध्याकाळी जेवायला सगळे. ते बघ लागली ललिता बघा ललिता नवीन आहे बघा कशा असतं. हा ह्यो बिड्ड्याचं काम चालू आहे. बिड्डा कमी आहे आता. दरवर्षी पेटोरीला पोरी असताना आमच्या शेजेला असता. शेजेलचं काम इकडे चालू आहे. शेजेलाचं भेंड बाजाला बारक्या चला. मग आता पोरी येतील का सांगता नाही आम्हाला. आलाचीच घार करायला कोण ना. आमची घार आता मोठी होतं का बारके घार होतं. आमच्या घारले मोठी घार ना बोलता गिदार 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 आहे. मग आता घार ना आली आमच्या दाखवीन संध्याकाळी जर घार जर आलीच तर मग गिदाराचा काम ना लागायचा. चालू आहे हे काम. नंतर बघू आपण काय काय दाखवता येईल तुम्हाला. हिराबाई बघा तिला खुर्शीन बसायला लागतं. दररोजची खुर्शीन बसतं. ऐ काय खाली कर चले 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 इकरा चले. हे बघा ही हिरा ही बाई ही आमची मायरा. ती आज येणार नाही संध्याकाळची आवनी येईल. हा तिची मजा चालली बघा. आवनी येईल. आवनी पण येतं काय सांगता नाही गॅरंटी नाही. ही पण नाही यायची. दरवर्षी सगळ्या पोरी असताना अंदा कोणच नाही. काय बघ आमचा बामा बघत आले टावरवाडीचा. बस तू इथं. अरे तू बस खाली आता. हा बघा टावरवाडीचा आमचा बामा बघा. काय दाखवू यो का दाखवी ना नंतर. मग नंतर तू काय एखाद गाणी बिणी बोल काहीतरी डोलचीवाला. गाणं काय पिठोळेच आहे. अहो पिठोरीचं काहीतरी बोल. पिठोळेच आला बरोबर बरोबर तू बोल तू बिंदास. अरे बाबा का भरला बस. आता कसा गाणी झालं बाबाचा बरोबर आहे ना. आता फुले फुले मात्र हा मात्र आई मात्र काय मंत्र लिहून दे का बामा मामा नेला. बामा मारच्या आधी आमंत्रण देशील. बामा अरे तांबाचा काय काय बामा आपला पिटुरीला आलेला बामा आहे. हा काय मग तो प्याला काय त्यान कोण पण पेत काय बामा. मादीला काय आमची दारू पिल्या हो. बघा बामा कसा आमचा. ह्यो आमचा घरचा माणूस आहे हो बामा. शेतावर आमचा काम करणार बामा. काय बामा शिट्टी वाजली गाडी सुटली. अरे पोचलाई घर गावाला. हा बामा पसलाई घर गावाला. दारू पिऊन अरे गल्लास जेवून बामा बसलाय. अरे पिकोड्या ए बाया माझ्या बाया अंगणी आल्या बाय मी वाजती होतो नाच. दारू पिऊन पडलाय उतानी बामा करे सांग सांग बामा. आता घर घरी माझे पावण्या मान्या घर घरी डोळ्याचा सण माया माझ्या दाखव ठाऊर वाढेल फुले फुले मात्र डंगर फुले फुले मात्र डंगर फुले. अरे तिथ मायर फुले फुले तिथ माझा मायर फुले फुले. गणपत बाप्पा मोरया. हे बघ तर आता ह्यो हा थांब जरा. आता ह्यो आमचा बामा टावरवारीचा. तर आता ह्यो पिटुरीला आमच्या गालता बामा. थांब तू तुला कसं लगेच दिसल. तुला नंतर दिसल. हा तो बामाचा काय आले विशू. बामा बघ तर लगेच बघायला व्हिडिओ. ती लगेच कशी दिसल नंतर दिसल. तुला दाखवीन नंतर. मग त्याचा गाणं ते हा आम्ही चाललो पिटुरी आणायला. सुविधाचा काय चालले थांबवाय नाही.
ही बघा सुनीतानी भेंड्याची भाजी केली. आता काय बनायचं? टमाटरची ही खीर आहे का माठाची भाजी आहे? भाजी. हा ही. हा मग हे आता भेंड्याची भाजी झाले. हे आता पिठोरी आणा चाललो बघा. काय घेतलं बघा. कुठं गेलो? एक विला आहे, तेल, तांदूळ, एक खायचा पान आहे. आता आम्ही चाललो. हा मग तेच विचारतो नको ना तुम्हाला. ही बा ही वहिनीची तयारी चालली आहे. आता आम्ही पण निघतो. माझी बॅटरी हल्लीच झाली कमी. बघू पुढे गेल्यावर किती राहील तर टिकेल तसं तुम्हाला दाखवू. नको सुरुवात करायला. आधीचा विषय नाही, तल्यावर गेल्यावर राहिले पाहिजे गोष्टी गोटे व्यवसाय बघायला. अरे अरे महादेव चाललो आम्ही आता पिटून आणायला. आमच्यासोबत आहे पिया, दादा आणि मी. आता गावातली बाकी लोक गेलेत पुढं. आता आम्ही पुढं गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन. चाललो. छत्री घेतली ना पिया? घे जा. तर आता आम्ही आलो रस्त्याला. आता इकडनं गेल्यानंतर पहिलं एक कुठेतरी टेड्डा बघू आणि ते टेड्ड्याच्या पहिला पूजा करू. नंतर पात्री मग पुढं काय भेटेल तशी जमा करीत जाऊ. आता गावातले लोक गेल्यात पुढं. ते याच्यावर काय बोला. हरा महादेव. महादेव. तर दादाला तर इथे एक टेड्डा दिसलाय आणि ते टेड्ड्याची पूजा करते दादा. आणि पूजा करून नंतर दादा टेड्ड्याला उपटेल. बाकी टेड्डे आता कुठं दिसत नाही. पहिले टेड्डं बघा असायचं, आता टेड्डच राहिलं नाही. सगळ्याकडे टेड्डे रास असायचं पहिले. रास ते एक दिसतंय फक्त. घे एक काय भेटेल एक दोन. ते बघा दादानी काय काय टेड्डे बिड्डे जमवले आणि आम्ही काय दाखवायला गेलो नाही जागेवर. का चिखलान घ्यायचा दादा. ते मला आता काय भेटेल ते जमा करीत जायचा. त्याल्यावर थांबू जराशी गोष्टीची मजा बघायला. तात्या लवकर आला पाहिजे गोष्ट सांगायला. तो दाब आहे भटीला पुराण आलेला. आता इकडनं आम्ही चालले जरा वराचा फांदी लागतंय. वराची फांदी घ्यायला पण रस्ता बघा अगदी फांदी सारखाच आहे रस्ता. पिया आपाटशील हो. अरे अरे महादेव. आता किती महादेव तिकडे गेले ना किती नाही. पहिले अरे गावातली लोक जमा नाही होईल पहिले. हा कुठं वृक्ष मांडले? मांडली नाही. हे तर बघा हे आमचा सूरज पाटीलच्या पप्पाने केलेली वाल आहे. इथं मासं भेटतात पण ते पहिले का कोण लक्षच नाही ना बोलले काय आहे. हा तिथं वाल केली वाल माशाना. हा वडाची फांदी बघायची आहे. पात्रीमध्ये एक वडाची फांदी लागते. लोक आहे अगदी पुढे येऊन फांद्या तोडून गेलेत. हा वड राहिला एक इथं. पहिले सारख्या गावामध्ये तर बघायला वड पण राहिलं नाही. हे बघा कलाईची फुलं टेड्ड आहेत. अजून पात्रीचं बरीच जमा करावं लागेल. दादा चालले वाराचे खांदले बघायला तिकडं. आणि जास्त व्हिडिओ घ्यायला जमणार नाही का तर व्हिडिओ बरीच मोठी होईल ना. मोठी झाल्यावर लोक काही नीट बघत नाही. त्याच्यामुळे जरा कमीच व्हिडिओ करेन. मग आमचा पिया दरवर्षी आरारामध्ये नेले तो दरवर्षी. आता याच्या पुढं तोच आरारामध्ये आणायला जाणार आहे. बघू किती काय चालवतं आरार महादेवचा गणपतींचा. चालवशील ना? न्यायलेशील ना बरं दरवर्षी? हा आता तो सांगतो मी मोठाले मीच येईल न्यायला. चांगली गोष्ट आहे आपली संस्कृती. हा वरती चढला. वरती चढून आपल्याला काय दिसणार आहे. आपण आता लांबलो दादा असं जाता वडाचे झाडावर चढलाय पण दिसणार नाही. बघा वरती चढलाय पण पक्यावरती चढायची गरज पण नाही. हे बघ वरती चढून फांदे काढताय. ही आवड आहे दरवर्षीची आवड. फांदी एकच छोटी लागते पण चांगली पाहिजे. अजून एक काढ लागलाच नाही तो खाली आल्यावर परत सांगशील काय चांगली नाही ती. आता हे झाली आपली वडाची फांदी. हे बघा ग्रामपंचायत वेदरची आमची पाण्याची टाकी. पाण्याच्या टाकीची इकडनं निघलो आम्ही पुढं. आता इकडे काय पात्री दादा जमा करून ठेवली त्याच्यातनं घेऊ निघू आल्यावर. हा केवला बघा केवला लोकांना पाहिजे रास केवला आहे. हे बघा तेल
तिलाची रानतील तिला फुलं आल्यात बघा कशी मस्त. असा निसर्ग परत आम्हाला बघायला भेटणार नाही आता. आमची आता उचलबांगडी केली नैनाने. नैना काय इकडे कॉन्क्रीटची दशा करेल भविष्यात काय सांगू शकत नाही. आमच्या आता पोराबाला पण नाही या गोष्टी बघायला भेटणार. किंवा इकडे नाही ब्लॅक सिटी आमच्या गावाच्या मागच्या साईडला आम्ही आलो. काय हा बघा पियाचा मित्र आहे. काहीतरी लाल सांगतं. तुम्ही घेतले का काय? तुम्ही घेतले हा काय काय टॅडा टॅडा काय पोराव तुम्ही रे टॅडा कातुरवाणी कातुरवाणी हरारा मध्ये घेतो बघा. लव घेतलं वाटतं झालं आले सगळीच लोक महाराज पण यात. हरारा महादेव हा आता ते काय शिकलेले लोक बघा याही घेतलाय. कुठं किती कुठं नियम इथं गेल्यावर भारी. तिथं यांच्या इथंशी बागान होतं ना. हा ना सोनचाफ्याच्या फुलांच्या अडी लय हरभराचं. हा आता पहिल्यासारखी लोक जमताना कुठं सगळी जर घेताना निघतात. पाण्याला लव भेटले ना वाटतं अजून. लव बघतो कुठं होता तिथं. अरे महादेव काय कातोरची झाली हरार मध्ये वा. कातोरवाणी हरार मध्ये घेतला. आता आम्ही पण निघलो. पाऊस आली मोठा. दिनकर महाराज यात आले हो. हा चला पाऊस आली मोठा आम्ही पण निघतो. बघा दादाने आधीच लव बिव जमा करून ठेवले ते जुऱ्या बांधून आणल्या जातं लव. म्हणतं बघा छत्रीने लागतं. काय बघता तर टॅडा बघा. आता सर्व जमा करून तलेवर आलो तुम्ही. आस्ते आस्ते तर जमतील सगळी बघा. विजयचे दाखवते हे बघा. विजयाने सर्व जमा करून आले. विजयाने लवकर तयारी केली ती. तर जमतील तशी दाखवू आपण. त्या साईडला बसल्यात बघा. गोष्ट व्हायला तुझी. हा मग गोष्टीसाठी मी व्हिडिओ करायला तुझी. हा गोष्ट तर व्हायला लागते. हा तात्या आमचा गोष्टी पहिल्यापासून लय सांगायचा. गोष्टींसाठी मी व्हिडिओ करणार आहे. आता येथील सर्व तात्या सांगेल गोष्ट. अरे अरे महादेव बाबराव पण आले आयात महाराज पण आहेत. चला जमला जमला काम. पाईप इकडे वाटतं का समोर. काय काम आहे पाईपावर आता. पाणी गेला तेव्हा सर्व असे बसले जातात. तात्या थोड्याच वेळात गोष्ट सांगेल. आता तात्या व्हिडिओ चालू कर. मी व्हिडिओ चालू केले. गोष्ट चालू कर. करू ना व्हिडिओ. काय काय मला काय माझी पेटवतो.
ऐका गोष्ट चालू आहे ऐका हा बोला एकुलता एक पोऱ्या होता ना तो असा ह्या पोऱ्या का लग्नासारखा झाला लग्नासारखा झाला बरं त्यांनी केला लगीन शांत मग नाही हो पोऱ्या नाही हो हा बोला बोला काय का बोलास ना लग्न केला त्याचा जमवला लग्न थाटा माठान केला आता त्यांनी विचार केला का आपण बायको तिकडे होती बोलल्यावर सासुऱ्या जायचा हा बोल होता आता बायको तिकडे सासुरा झालाच पाहिजे निघला घरी घोरा सजवला आता राजा पोऱ्या ड्रेस म्हणजे तो राजाचाच ना निघला आता ना गावाच्या यशिव निघत यशिव निघत तर नाही डोकती घेऊन आला चालला शिवा 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 चालला तो डोकती जेवून चालला तर सासूरवाडीला बर म्हणत एक काम करणार तुझा म्हणत डिरेस म्हणत मना कसा स्वाप्त बघून मना कसा स्वाप्त बघून आता तो डिरेस तर बोला घरी दिला डिरेस आता म्हणत कोऱ्या बसून म्हणत कसा फिरव तो बघून द्या डिरेस घातला तर घातला घोऱ्या पण वाचला ना तो घोरा उरवला डायरेक्ट त्याच्या सासऱ्या दाराची आता तो राजा पुऱ्या डिरेस बोलले त्याही बाटला जाऊया तात्याने घोडा उरवले तो पण मी दुसरं दाखवतो हा एक बाला बसले बालाची गोष्ट आहे का हे आज नवीन बाला गोष्ट सांगणार आहे सांगशील ना असं कसं अरे तू मंडपवाल्यांची गोष्ट सांग हा तुला गोष्ट आला पाहिजे सुरुवात लाराची त्याची आता राजा पोऱ्या बदल त्याच्या बापाने केलं मग महादेवाने बघला लगेच ती तशी घेतला होता काय रे बाला काय करतो तू काल असत बालाने अवतार घेतला तर पुढे आता तू लढत का सांग तर माझी म्हणत अशी ना अशी हकीकत झाली मी त्या नायाला माझा डिरेस दिला घोरा दिला ना तो जाऊन माझ्या बायको जाऊन म्हणतो अगदी आरामशीर गप्पा गोष्टी चालल्या त्याची म्हणत डोकटी माझ्या गपलं हा काराचा काय आता तुला एक उपाय सांगतो तू आता शादाची येईल तेवढी आता करायचा काय मग शेवटी याच्याला नाही आला म्हणतो बोलवा तो काय म्हणतोय खरी तर नाही म्हणतो हे म्हणतो नाही मग त्याच्या का बाका तिकून सांगा त्या म्हणतो नायाला सांगा तो म्हणतो आपल्याला सोडली नायाला सांगा नाही म्हणजे शिवा नाही बोला नायाला चांगल्या हो नाही नायाला चांगला पण तुम्ही म्हणतो तुम्हाला सोडवल्यावर काय द्या तर अशा प्रकारे तात्याने आमच्या गोष्ट सांगली सर्व असे जमलेले आहेत बघा तात्याने गोष्ट सांगली गोष्ट सांगणार शंकर भाऊ आज दिवस आहे सोन्याचा सोन्याचा सांगतो माणसानी जास्त सोना अंगा वापरू नये त्याच्यात मला खुलासा करून देतो 5 गोष्टी लपलेला आहे रम रमा रमी समजला
एक हिंसा हा, पाचवी गोष्ट सोना. सोन्यान पण पाप आहे, पण कष्ट करून ज्यांनी सोना कमवलेला आहे ना त्यांनी जरूर वापरा. आपण जमीन विकून पैसे आपण सोना घेतला, समजा तो सोना आपल्याला टिकल नाही टिकत असं नाही, पण त्याच्यानं आपल्या डोकऱ्यांचं जीव गुंतलेला असतो. तो सोना पण आपल्याला कधीतरी जागा देईल, पण सोना पाहिजे हो घरात, नको असं नाही सांगतो बरं की. तर त्याचा विषय असा झाला. आता जरासंध नावाचा राजा होता, मोठा एवढा बलाढ्य होता. 22,000 राजे त्याच्या बंदिशालेन अटक होत, एवढी त्याची ताकद होती. काय झाला, कालांतरात कृष्णाने याला मारला, कंसाला मारल्यानंतर आता कंसाचा सासरा तो जरासंध राजा. आता जरासंध राजा एवढा मोठा माणूस, आता त्या कंसाच्या बायका दीप्ती आणि मोठ्या माणसाला आव्हान देणार खाऊ आहे का, तुम्ही कोण आहे ती बोला आधी, नाही तर नाही मी तसं नाही करणार. तर मग तिघाही सांगला, ह्यो कृष्ण, ह्यो अर्जुन, ह्यो भीम, तिघात मी कुणला भिक्षा घालतो बोलतो. बघला कृष्णा नाही, ह्यो साला गवली, ह्यो चोर, याच्याशी युद्ध करणार नाही मी. अर्जुन नाही नाही हे ह्या किती पुरेल बोलला माझ्याशी, तो पण नाही. भीमदारा मजबूत होता, दारा होता दारा, तर याच्याशी युद्ध करीन मी, चालेल. मग त्यांची दोघांची युद्ध झाला. 28 दिवस 28 रात्री युद्ध चालला. हा, आता जरासंध बलाढ्य राजा, मरच नाही. शेवटी भगवंत किंवा देवाला सगळं माहित असतं ना, देवाने काय केला, अशी कारी घेतली, अशी चिरली, उभी चिरली कारी, अशी चिरली, ती कारी अशी टाकली ना, आधी अशी टाकली, दोन्ही दोन टाकले. आता त्याने काय केला, भीमाने एक पाय खाली ठेवला आणि एक आता चिरला त्याला, चिरल्यावर आता भीमाने असं फेकला. आता फेकल्यावर काय झालं, तर पुन्हा त्याला सांडला. त्याने आवाज जरासंध होता ना. हा, तर ती जरा नावाची यक्षिण, आज आपण पूजा करत आहोत ना, या यक्षिणीची पूजा आहे. भगवंताचं ह्याच आपल्या शंकराचं नाव ह्याच हो बाबा हो, तसं नाही झालं काहीतरी सांगला बरं. त्या जरेनी सांडलेला म्हणून त्याचं नाव जरासंध पडला होता. तर आता तरी पण झाला, पुन्हा विमाने शिरला, पुन्हा तसाच झाला. डोका काहीतरी बोलले. मग काय केलं कृष्णाने, एक कारी अशी टाकली, तिकट केला. हा, एक इकडचा भाग आहे ह्या बाजूला टाकला, इकडचा भाग ह्या बाजूला टाकला, असा झाला. आता तो खरोखरच मी आला. आता मी गंमत अशी झाली, त्याचा राज्य, त्याचा सदीनाचा पोरगा होता, त्याला दिला द्यावा आणि चांगला नाही बोलतो, त्याचा सगळा आपण हिरून नाही घ्यायचा. आता आपली राजा आहे ना 22, आता 22,000 नाही, 22,000 राजे थोडा आणला तरी आपला येत नाही होईल असा. तर मग ते सोडवलं त्यानं. आता झाला काय, आता सोन्याचा विषय आला पण सांगतो तुम्हाला मी. भीमाचं लक्ष कुठे गेलं तर त्याच्या मुकुटावर तो होता सोन्याचा. माणसाला सोन्याचा मोह असतो, कुठला पण, आपण कुठला एकेला कुठला बोलायचा नाही. तो घेतला. आता कालांतर हे जिंकलं बिकलं हे झाला, सगळं यांचा म्हणजे यज्ञ पत्नी झालं. कालांतरात माणूस म्हातारा होईत समजावं पांडव मेलच पकडून झाला. आता तो मुकुट राहिला घरात, वडील उपर्जित संपत्ती, वडील उपर्जित संपत्ती राहिली नाही. आता कालांतराने यांचा युद्ध झाला, हे 5च जगलं तर त्यातनी सगळी मिळती. एक अभिमन्यू नावाचा मुलगा अर्जुनाचा वाचला मिळाला. त्या अभिमन्यूचा पोरगा होता परीक्षित, तो पोटान होता 80. आता तो पोटान असताना आता त्याला पण मारायचे त्यांचे प्रयत्न चाललं होतं, पण कृष्णाने सूक्ष्म रूपान सुदर्शन सोडला आतमध्ये, त्या रक्षण केला. आता तो सुदर्शन फिरव तो असा 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 बघा. आता आपला काय चालतं, याचा पोर जन्माला आला, ऐ बोल असं नको, असा ठेव, पोर तिरफा होतं ना. बरोबर आहे ना, लोकांचं चुकलेलं काहीच नाही. आता तो असा 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 बघायचा.
आता त्याला नाव ठेवलं परीक्षित, पण तो असा परीक्षाच करीत राहिला. आता असा झाला बरेच दिवस राजा चांगला असा एकदम असा आता हे बिचारे मालकरी आहे नेम ते. तो काल वाटच बघू आता, म्हणजे आपल्या कली जसा तो वाटच बघू आता का ह्या माणसाला वाईट मार्गांक कसा नाही. कारण चांगले माणसाचे मांग म्हणजे आता या अभंगांचे यांनी सांगलेले का या मला सुद्धा का बाबा कुठे पण जाऊ नको तू, तुला जे तर रामाचा घोष चालू आहे नाव ते तू तुला थारा नाही. आता चांगली माणसं आता काय करायचं, आता तो मुकुटच तसला होता बोलले तर मुकुट शिरला त्याच्या मुकुटातनी शरीरात गेला तो खाली. आता त्याची इच्छा काय झाली, कधी राजा शिकारीला जाणार नाही, शिकारीला निघला. आता तो शिकारी निघला राजा, मुकुट घातली तसाच घोड्यावर टांग मारली, एक हरिण दिसला, हरणाची मांग लागला. हरिण आता एक प्रकारचा दैव कोपच हरिण. तर अशा प्रकारे 2 जणांनी आपल्या गोष्टी सांगल्या. गावातील सर्व जमल्या, सर्व म्हणजे पहिल्यासारखे लोक येत नाही गावातली, आता इथनं निघतील थोड्या वेळात. आता एक गोष्ट जर कोण सांगते तर सुरेश महाराज सांगतात असं वाटतं, बघू आणि मग थोड्या वेळात निघतील. कौरव आणि पांडव हे चुलत भाव होते. आपल्याला सर्व माहिती आहे. कौरव 100 मुलं होती धृतराष्ट्राची, आणि पांडव हे पंडुराची 5 मुलं होती. झालं काय गंमत, पांडव जरी 5 जरी असले पण ते पांडवांच्या बाजूला भगवान कृष्ण होते, आणि कौरव मात्र त्या ठिकाणी 100 होते. पण त्यांनी सांगितलं बाबा तुमची फक्त जेवढी सैनिक आहे ना 11 अक्षर सैनिक होतं बरं का ते, आणि भगवंत एका बाजूला होतं. फक्त आम्हाला सैनिक तेवढं तुम्ही द्या फक्त. त्यांनी सांगितलं, कोणी दुर्योधनाने सांगितलं. आणि त्यावेळेला कौरव हे 100 होते, 5 फक्त पांडव होते. मग काय करत त्यांच्या बाजूला भगवंत होते, त्यामुळे त्यांना प्रश्नच नव्हता कुठल्या प्रकारचा, सहज त्यांचं संरक्षण करत होते. तरी पण शकुनी मामाने विचार केला की या पांडूच्या पोरांना आपण आता हरलेच पाहिजेत, त्यांना आपण मारलं. तर आता सर्व जमून इथं गोष्टींचा कार्यक्रम चालले. आता इकडनं गोष्टी सांगून झाल्या, आम्ही थोड्या वेळात निघू. काय राम, हा दरवर्षीप्रमाणे तर गोष्टी चांगल्या बाबराव होता त्यांनी, एक शंकर भाऊ सांगली, आता एक सुरेश महाराज सांगतात. आता ह्या गोष्टी झाल्यानंतर मग इकडनं निघतील सर्व पूजनासाठी. बाला फडके काय सांगतं गोष्टी, मला होते त्या गावाला जर कोणी ओळखलं तर परत आपल्या 12 वर्ष वाजू आसपास. आणि म्हणून काय केलं, गावामध्ये ती आली, एका अशी संध्याकाळ झाली होती अशीच त्या ठिकाणी पहा एक गावामध्ये ती आली. आपल्या युगाला गावाचं आहे, आली पहिल्यांदा गावामध्ये ती आली. चला गोष्टी पुऱ्या आल्या. चला आता सर्व आम्ही निघलो. गोष्टी पूर्ण तुम्हाला मी ऐकवल्या नाही का, आता व्हिडिओ होईल मोठी, त्याच्यामुळे तिघांच्या गोष्टी थोड्या ऐकवल्या. आता इकडनं आम्ही निघू घरी जायला. महादेव, चला निघाले सर्व बघा आता. महादेव, अरे बोलो महादेव. अरे महादेव, बरोबर निघले. अरे महादेव, अरे महादेव, अरे कातूर होण्याला जायचं दुकानात. महादेव. चला अशा प्रकारे सर्व निघलो. आता वाण्या चला घरी. तर सर्व जज गेले. तर आता आमचा हरारा महादेव घेऊन आलं. मी पण गेलतो, मी पुढची या साईडून आलो. आता महादेवाचे पाय धुवून पूजा करतील आणि मग संध्याकाळी पूजा होईल आमची. ए चला लवकर सुविधा. तर आता हरारा महादेव देवाची पूजा करून आता देवाला घरात घेतला जाईल. आरती करतील. देवाची वाटी काय याच्यान आता देवाची आरती होईल.
ललिता तुझा आवाज. महादेव. हा दुर्व्याचा कडा. हा ही अंगठी हातानच घालत. हा मग दाखवले मग लोकांना समजा काय काय कांच्या काय प्रथा आहे काय कांच्या नाही. कट करू नको. काय म्हणू दे ना बाबा काय म्हणत काय घाल. बाबा कट नको. आई तुला कणकपिठाचा घे आम्हाला सुवर्ण सोन्याचा दे. सुवर्ण सोन्याचं सोनं झाली 1 लाख रुपये. आता देव आम्हाला सोनं दे म्हणून हे सोन्याचा मान आहे देवाला म्हणून पिठोरी. या आमच्या आई व्हिडिओ बरेच दिसले असेल आई पण आता घेत आहे. थांबा दादा माहीत झाली आखे व्हिडिओ माहीत झाली सांगायला नको. या दोघी हा आलेली जाऊ अगदी आवडून हात करत. आलाची कोण घार करणार आहे लहान पुढं. हा बघा हा आम्हाला आलाची घार नाही भेटली पण गिदार भेटले. लय मोठा गिदार आहे तुम्हाला मागे बोललो ना हा गिदार आहे. काय लोक असतील बरोबर गिदार आहे नाव नाही बरे. आता सुविधाचा देवदर्शन चालले बघा सगळ्यांच्या पाया पडली. आणि प्रिन्सची तयारी चालली बघा. आता आरती होईल आमची आणि नंतर प्रिन्सला गावामध्ये जायचं आहे. 2-3 भजन आहेत. आता बुवा किती प्रिन्सला कटलं होतं त्याच्यावर आहे. सकाळचे कॉलेज आहे उठेल लवकर त्याची गॅरंटी नाही. काय थांब हे थांब आता माझी कशी मी आता हा पर अशी काय गोट्या तू. आरती झालेली आहे. आरती झाली आता आणि आता थोड्या वेळात आमचा मग आता सर्वांनी दर्शन घेतला तर मग जेवायचा कार्यक्रम होईल. साई आले बघा दर्शनासाठी. साई हा हर हर महादेव. पियाची दिवसभर पिठोरीसाठी बरीच धावपळ होती. आता पाया पडला. सकाळपासून त्याची गरबा असतं. प्रत्येक कार्यक्रमाला याची गरबा जास्त असते सकाळपासून. आता आईच्या पायाभर बर काय आई आई काय सांगेल आई थांब. काय लव बनवल्यात काय बघा देवासाठी काय काय बनवलं आहे. आता बऱ्याच गोष्टींची नाव मला माहित नाही. चिंच आई सांगेल पण आई आता लांब आहे. काय काय आहे. आंबा चिंच लव हळदीची फुला लव आणि दिव पातोरा लाडू ओके. हा आता आलाचित कोण घरचा कार्यक्रम चालू आहे बघा. तुमच्या गाव असतं काय प्रत्येकाचा हा बघा आता खाली ठेव. असा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी असतं. तर
आमच्या का अशी पद्धत आहे. हा देवाचा नैवेद्य आहे. तो देवाच्या दोन्ही साईडला ठेवला. प्रसाद वाटतं बघा पिया. देवाला गिफ्ट तो हार घालून होता. माझं आहे ना तुला उगारलं का काय उभारायला पाहिजे. आता आम्ही जेवायला बसलो. आता जेवणामध्ये काय काय आयटम दाखवतो. सर्वप्रथम वरण भात, हा एक मोदक, कोशिंबीर, आलूवडी, भेंड्याची भाजी आणि बिड्डा. आणि दरवर्षी असंच जेवायला असतं का? असा दरवर्षी एक नंबर जेवायला असतं. ज्याला आवडेल त्याने पुढच्या वर्षी दर्शनाला या, जेवायला पण या. ओके. हर हर महादेव. तर मामा आले बसते. मामाला वारा झाला आपला. त्या पाहुण्यांची मी वाट बघत होतो सकाळपासून. ते आमची पाहुणी आली. अरे बाप रे. ऐकर ऐकर कुठं लागले बघू बघू दाखव. ए पिलो दाखव. हा मग चल पाय पाय चल. चला जावई पण आलं. सकाळपासून वाट बघता. जावई दाखवलं नाही मग काय दाखवलं विषय का. हा ए पिलो. अरे वा. यावर्षी आमची जरा पब्लिक कमी आहे. हा तो पण आहे पब्लिक कमी आहे. पोरी नाही फक्त आता पोरी ना बोलले पाहुणे आल्यात थोडीफार. हा थोडी दाखवायला नको जेवताना. नाही तर लोक बोलतील जावं जेवायला दिलं नाही असं होईल. आमच्या पाहुणीचं जेवायची सोय बघा. अरे पाहुणी काय जेवत काय काय दाखव आयटम. पापड आहे, भात आहे, वडे आहे. पका जेव. आनंदाने मिले चक्रपाणी बैसले पंगती बाहेर जाऊन आणि देव बैसले भोजने असा विषय. आता हे आमचे बहुतेक लास्टची पंगत आहे. आता याच्यानंतर आहेत बाबा अजून अजून महिला मंडळ, विठ्ठल रखुमाई हरिपाठ मंडळ वेगर यांचा हरिपाठ होईल थोड्याच वेळात. नंतर जेवतील. हरिपाठ का होणार नाही हो. मी मुद्दाम बोलतो. तुम्हाला वाटलं हरिपाठ होईल असं काहीच नाही. काय बंद कर बाया. सुविधेने व्यवस्था काय केली. खीर हा जमाल जमाल ते जावयानं पण खीर. लाजू नका बिंदास. घाबरायचं नाही. यांच्या मागे लागायचं नाही. पियाला देऊच नको. आता कोणची कोंबडी नको मारू. परत बघ व्हिडिओ येत. हा काही ना कुत्र्यानं ही शेवटची पंगत झाली आता. काय विषय विषय गंभीर काय विषय गंभीर काय लोक मारतात. हा त्यांची कोंबडी कुत्री आमच्या आले तर मी मारे. मारायची ना कोंबडी. कोंबडी धरून खायची. मारून पाहिजे काय. अरे दहाचे गणपती झाले हो. बरोबर आहे. कामच काय आता. घालून ठेव. समजा काय माहित कोंबडी भेटली नाही त्यांची कुत्री आणून खाऊ आपण. नाही का नाही ना असं नाही ना. मग त्यांच्या कुत्रीच नाही. त्या लोकांना कुत्रे आपले कसे आहे. कोंबडी आहे कोंबडी इशारा कॉपी समजू द्या आमचं जरा. आता कशी कशी काम करू. पार्टी करू पार्टी. तर अशा प्रकारे पिठोरी अमावस्या झालेली आमची 2025. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नक्की करा. पण पुढची व्हिडिओ लवकरच येईल.